भारतीय युवा शक्ती ट्रस्ट कोल्हापूर शाखेच्या वतीनं गेल्या 5 वर्षात 605 उद्योजकांना सुमारे 66 कोटी रुपयांचा व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्यात आलाय। ही संस्था उद्योजकतेला नवीन दिशा देत एक प्रकारे आत्मनिर्भर भारत अभियानाला हातभार लावत आहे, असं प्रतिपादन ट्रस्टचे सह अध्यक्ष बाळकृष्ण शिपुंगडे यांनी केलं। भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि कोटक महिंद्रा बँकेच्या वतीनं आयोजित उद्योजकता परिषदेत ते बोलत होते। आज आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि कोटक महिंद्रा बँकेच्या वतीनं रोटरी समाजसेवा केंद्रात उद्योजकता परिषद आयोजित करण्यात आली होती। उद्योजक, बँक प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणून उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन या दुहेरी हेतूनं ही परिषद पार पडली। या परिषदेसाठी सह अध्यक्ष बाळकृष्ण शिंपुगडे आणि वस्त्रम गारमेंट आणि इन्स्पायर अकॅडमीच्या संचालिका वर्षा संगपाळ उपस्थित होत्या। यावेळी बोलताना शिंपुकडे यांनी ट्रस्टच्या कामगिरीचा आढावा घेतला। ट्रस्ट अंतर्गत देशभरात 23 क्लस्टर असून कोल्हापूर क्लस्टर सेंटर हे पहिल्यापासूनच देशात अव्वल क्रमांकावर आहे। ट्रस्टच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं गेल्या 5 वर्षात 605 उद्योजकांना राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून सुमारे 66 कोटी रुपयांचा व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्यात आलाय। त्यातून ही संस्था उद्योजकतेला नवी दिशा देत आहे, असं शिंपुकडे यांनी सांगितलं। तर प्रमुख पाहुण्या वर्षा संगपाळ यांनी उद्योग व्यवसाय वाढीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या। मालक कामगार यांच्यातील समन्वय, प्रशिक्षित कामगार वर्ग, सकारात्मक विचार यांचा संगम झाला तर उद्योग व्यवसायात यशस्वी होता येतं, असं संगपाळ यांनी सांगितलं। यावेळी शुभांगी कोकरे, नागेश नलवडे, साक्षी चोपडे यांना बँक ऑफ बडोदाच्या वतीनं कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं। या उद्योजक परिषदेमध्ये डॉक्टर अजय मस्के, सुप्रिया पवार, श्रेयस कुमार परमार, प्रवीण जाधव, डॉक्टर गिरीश मेकलके, प्रशांत मालाजी, विजय माने, नरेंद्र तेली, गौरी महाडिक यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते। यावेळी विविध उत्पादनं आणि सेवांचं सादरीकरण करण्यात आलं।